नमस्कार. नीट परीक्षेमध्ये झालेला पेपर फुटीचा घोटाळा हे नाव ऐकलं, नुसतं प्रॉब्लेम नाव नुसतं ऐकलं, घोटाळा झाला, पेपर फुटला, माझ्या काळजाने धस केलं. आता तुम्ही म्हणता तुला काय तसं झालं व्हायला झालं, तर हे मी अनुभवलं आहे. आणि ज्या मुलांनी ज्या मुलांनी 18-18 तास ज्यांनी ते डोळ्यानं जाऊन बघितलं ना लेकराचे हाल काय होते. आज क्लासेसवाल्याचं नाव आलं आहे. अरे या हरामखोरांनी 70-70, 75-75 हजार नुसते ट्युशन फी घेतल्यात, हॉस्टेलचे वेगळ्यात, बाकीचे खर्च वेगळेच. हे झालं हे एक एक मुलगा 1.5-1.5 लाख रुपयाला एक वर्ष गेलेला आहे तिथं. आणि मी व्याजाने पैसे भरून भरलेले आहेत, व्याजाने काढून पैसे ते भरलेले आहेत. आणि एक अपेक्षा होती मला, माझा मुलगा गव्हर्नमेंटला लागेल, गव्हर्नमेंट कॉलेज लागेल. आणि त्यांनी जिद्द अशी ठेवली होती की बाप्पा मी गव्हर्नमेंटला लागून दाखीन तुम्हाला. पहिल्या वर्षी कमी मार्क आले, सेमीमध्ये लागत होता, नाही मला मी डबल रिपीट करतो, डबल रिपीट करायला गेला म्हणजे माझे 2 वर्षाचे 3 लाख रुपये रिपीटलाच गेले. आणि त्याला ज्यावेळेस पेपर देऊन आला आणि ती आन्सर येत असते ना 2-3 दिवसांनी क्लासेसवाले, तर त्याला 623 मार्क आले. आणि ते खुश झाला, त्याला वाटलं 600 आपल्याला आपलं गव्हर्नमेंट भेटतं आहे. आणि परीक्षा देऊन आलं ते रिलॅक्स झाला. रिलॅक्स झाल्यानंतर ज्या दिवशी परीक्षेचा निकाल आला साहेब, निकाल त्याशी माझा मुलगा 2 तास कोमात गेला. पर्सेंटेज काय म्हणते ते वाढून आलं. मला त्याला सावरायला 8 दिवस लागले, 8 दिवस समजून सांगायला. माझ्याकडे पैसे नव्हते, शेवटी गव्हर्नमेंटला लागलं ते, पैसे नव्हते, पैसेच करायचे काय आता. त्यांनी एवढी मेहनत केली, त्याची मेहनत व्हायला नाही गेली पाहिजे. हे बाप म्हणून जिम्मेदारी पडायची ती मला. 2 एकर करवली मला, 2 एकर. आज 7.5 लाख रुपये त्याचा खर्च यायला. असे कितीतरी मायासारखे बाप असते ना, बाप ह्यांच्या मायचा दाना ह्या माय घालायच्या ज्यांनी घोटाळे केले. अरे माय घालव तुमचे लेकर ढब भोकाचे होते ते तिकडे मारून टाका तुम्ही. लोकांची लेकर मारायला का तुम्ही माय घालव. हे उद्रेक आहे, उद्रेक. एक दिवस या भाडव्याला सगळ्याला जेलमध्ये जाऊन तुम्ही पैसे कमवून काय करायला रे? हां, पैसे कमवून काय करायला तुम्ही? आज क्लासेसवाल्याचं नाव घेतलं तर वाटतं काय हे इतकं पैसे कमवून ह्या भाडव्याला अजून पैसे खायचे तरी किती, काय सगळं येणार तर बांधून हे. हातून जळती माईचं भोक वाचलं ह्यांच्या. आज कितीतरी माझ्यासारखे बापाची मुलं आहेत तिथं, 18-18, 20-20 तास लेकरांना अभ्यास करा साहेब. हे मी डोळ्याने बघितले, कितीतरी पोराचं बघितलं आहे. हृदय शेवटी बापाला बी हृदय. आणि आज ज्या मुला गव्हर्नमेंट लागतो ते सीमेला भारत म्हणलं, त्यांनी करायचं काय त्याने. आणि आता परत डबल परीक्षा घ्या म्हणते, तर डबल जे हुशार ते निघणारच आहेत, त्यांचे ह्या माय घालायची हे पडणारच आहेत. पण ज्यावेळेस आमच्या त्या मुलाच्या टायमाला आमचा मुलगा कॉन्फिडन्सने म्हणत होता पप्पा परीक्षा घेऊन द्या ह्यानी, आम्ही हुशार पोरं ते निघणारच आहेत. पण त्या TNT एका पिंटीमध्ये त्या माय घालीने परीक्षा घेतलीच नाही. ते कोर्टात प्रकरण गेलं, कोर्टाने परत 5 मार्क काटले. आमचं 5 मार्कावरून गव्हर्नमेंट गेलं. आणि त्याचा 40 लाखाला मला फटका बसला. आज 40 लाखाला फटका बसला आहे. 2 एकर गेली. ठीक आहे, माझ्याकडे होती म्हणून मी ऐकली, होती माया बापदाची म्हणून ऐकली माय. पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी काय करायचं? त्याचा मुलगा गव्हर्नमेंटला नाही लागत आणि सेमी गव्हर्नमेंट लागायला काय करायचं आहे? आणि पोराची अपेक्षा मला MBBS डॉक्टर व्हायचं आहे. त्यांनी तेवढी मेहनत केलेली असती, 2-2 वर्ष. लक्षात घ्या, साधी गोष्ट नाही. कोणी व्हिडिओ बघणारे हसतील मला, पण ज्याचा बापाने ज्याच्या लेकर आहेत ना त्याला कळणार आहे. तो जे हसणाऱ्याला त्याला काय कळणार नाहीत. 2 वर्ष गावाकडे तोंड नाही बघितलेलं लेकरांचे अभ्यास करणाऱ्या पोरांनी. आणि त्यांचे आज मन काय म्हणत असतील, अहो निस्ता घोटाळा झाला, डबल रिपीट परीक्षा म्हणलं की कितीतरी लेकरं कोमात गेलेत, कितीतरी आज बी ताळ्यावर नाहीत. काय करायचं त्या लेकरांनी? बरं ज्यांच्याकडे पैसे आहेत ठीक आहे, माझ्याकडे होती जमीन मी ऐकली, ते माझ्या मुलासाठी मी केलं बी कर्तव्य. पण ज्यांच्याकडे खरंच जमीन नाही आणि त्यांनी काय करायचं आता? अरे बँकेकडे करायचं, बँकेचं काढायचं, ते बँकेला लोन तरी द्यावं, त्याला तारण ठेवायला तरी पाहिजे ना. तारण ठेवायला बी नाही ना. काय करायचं त्या लेकराचं? कुणी जीव घातला आहे इतक्या लेकराचा? ह्या माय घाल्याने जीव घातला सगळ्या हरामखोरांनी. वाईट आहे, वाईट आहे. गरिबाचे दिवस जवळपास संपले.
आणि आपलं शासन तसलं मेंग्या भोकाचं. कायदे कायदे असे झालेत ना, ते झालेले प्रकरण 24ला किती अटक आहेत का सुटले आहेत का काय नाही, ह्यांच्याकडं गडगज्जम पैसा असतो. हे बी हरभरखाना कणपोते निपोते पैसे देतात. हे प्रकरण निपणार. पण आमचे गरिबाचे लेकरं मेले म्हणजे मेलेच. ते जीवनातून उठल्यासारखेच झाले ना. डबल ठेवायचे आतून ट्युशन लावायचं म्हणजे परत ₹1,50,000 खर्च होतो. काय करायचं त्या बापाने? अहो बापाला फाशी घ्यायचा टाईम आला आणि लेकरं बी कोमात चाललेत आणि गेलेत काही लेकरं कोमात. भगवंता कुठंतरी कुठंतरी ह्या हरामखोराला बुद्धी दे, एवढीच मागणी करू शकतो. सर्वसामान्य माणूस काय करू शकतो? काय नाही करू शकत साहेब. अवघड आहे खूप, खूप अवघड आहे. धन्यवाद.